श्री साई मंदिरात माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साई भक्तांना प्रसाद घेऊन जाता येत नाही। मात्र शिर्डीतील लक्ष्मीनगर येथील साई अनोश फुलभंडार या दुकानदारानं कळवण येथून साई दर्शनासाठी आलेल्या साई भक्त किशोर चौरे यांना खोटे बोलून प्रसाद विक्री केली व हा प्रसाद दाखविल्यानंतर बुंदी प्रसाद व भोजन प्रसादाचे तिकीट मंदिरातून मिळेल असं म्हणत फसवणूक केल्याची लेखी तक्रार किशोर चौरे यांनी श्री साईबाबा संस्थानकडे केली होती। श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी नगर परिषदेला याबाबत लेखी पत्र देत किशोर चौरे यांच्या तक्रारीवरून माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होणार नाही यासाठी नगर परिषदेने उचित कारवाई करण्याची विनंती केली असता नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या आदेशाने नगर परिषद कर्मचाऱ्यांनी MSF जवानांच्या सोबत जात साई अनोश फुलभंडार सील केलाय। दरम्यान सदर साई भक्तांची एक प्रसादाची पुडी व एक छोटे सॅटिन 300 रुपयात देत फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त होताच संस्थान व नगर परिषद प्रशासनानं ऍक्शन मोडवर थेट दुकान सील केल्यानं फुल भंडार व्यावसायिकांसाठी हा इशारा मानला जात असून यापुढे भाविकांची फसवणूक छोटी असो वा मोठी असो कठोर कारवाईचे संकेत या निमित्तानं प्रशासनानं दिले आहेत। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।